दुर्गा माता की जय, अम्बा माता की जय, बोलो अनसया माता की जय जय जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अनसया आईचा 10वा अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवाय नमः. जय जय मा भवानी अनसया जगत जननी, आलो मी तव चरणी, कृपा तुझी म्हणून या. कृपा करी करी अज्ञानी दासावरी, तव नामाची शिदोरी सेवू दे सर्वदा. कथितो आता वृत्तांत बंधुनिया भगवंत, निसर्गावर करी मात माय माझी अनसुया. पारड सिंगा नगरीला वाचवे भक्तवत्सल्या, कैसी दावेसी लिला ऐकून घ्या सृजन हो. गावाच्या दक्षिण दिशेला एरंडा तलाव बांधला, अडवी जीवन नदीला शेतभात पिकतसे. एरंडा तलावाचे पाणी पिकवी शेती किसानी, वाहे जीवना नदी ग्रामी उत्तर वाहिनी बनवणी. याचा एरंडा तलावाने झाले असते गाव सुने, परी वाचवले आई कृपेने स्मशानी होण्यापासून. पाऊस आला अति अतोनात न थांबतसे दिन रात, तुडुंब पाणी तलावात भरून वाहत असे. होता मातीचा बंधारा पाणी वाही भरभरा, कैसे होई परमेश्वरा जन करती विचार. सर्व लोक पाहून येती बांध फुटण्याची वाटे भीती. SDO कलेक्टर सांगती भीषणता तलावाची, आमदार अधिकारी येती तलावाची स्थिती पाहती. तेव्हा ते आदेश देती गाव खाली करण्याचा. घरची मंडळी निघून गेली घर करुणी देवाच्या हवाली. टेकडीवर आश्रया आली कोणी गेले बाहेर गावी. पावसाने थैमान मांडले भीतीचे सावट वाटले, कोणतारी नगरीले पाणशेत होण्यापासून. करुणी मातेचा धावा म्हणे वाचवी तू गावा, समर्थ असे तुची देवा विनवतसे परोपरी. माता होती मंदिरी लोक गेले गावा बाहेरी, जाणतसे सर्व अंतरी एके ठाई बैसुनी. राग आग्रह करती मातेला चलावे बाहेर आश्रयाला, जीवनेला पूर आला नाश करेल सर्वांचा. परी माता गेली बाहेरी बसून राहिली मंदिरी, काही भक्त असे शेजारी माता तव मंदिरात. जेव्हा पावसाचा वाढला जोर एकाएकी गेली तू नदीवर, नदीला होता महापूर पाणीच पाणी चोहीकडे. पाय टाकून बसली पुरात वर पाहून स्मरे मनात, अधिकाऱ्याचा घेऊन टोप विरकविला नदीत. बंद करा आता येणं खूप ऐकलंय तुझं गाणं, आज्ञा करी तू वरून पाणी दूरवर फेकूनी. पाऊस बंद झाला एकाएकी टळली गावाची आपत्ती, बांध मग दुरुस्त करती निर्धोक होऊन या. बंद नसते झाले पाणी गाव गेले असते वाहुनी, बांध फुटला असता क्षणी परी वाचवी तू आई. हैसे हे मातेचे महिमान जाणती पारड सिंगाजन, म्हणून गाती अनसया गान श्रद्धाभात तर पुनिया. श्रोते हो तुम्ही सुज्ञ, मी तर असे अनभिज्ञ आरंभली वाक्यज्ञ आई तव कृपेने. आनंदराव भक्ते सेवक सालस सात्विक भाविक, रामजी पाटलाचा लेख बंधू तुझा सेवा भावी. माता तू असे विदेही आप्त स्वकीयाची जाण नाही, सर्वत्र समभाव पायी दैत्य दूर करुणी. संपूर्ण विश्व तुझे घर तू एके ठाई स्थिर, परी फिरून येई चराचर मन वेगे माता माझी माता. माता पिता बंधू सखा परी असे तुला पारखा, प्रत्येक जण वाटे सारखा महाशक्ती मातेला. परी जे भजे ज्या भावे फळ त्यांना तैसे पावे, भावभक्ती जया ठावे कृपा करी तयावरी. माता तव मंदिरी आनंदराव असे पुजारी, करीतसे तुझी चाकरी गावातील मठात. एकदा चोर आला मंदिरात चोरी करण्याला, परी तेथेच झोपी गेला पलंगाखाली मातेच्या. आनंदराव पाही चोराला कुलूप लावी दाराला, पकडून दिले त्याला सर्वासमक्ष तूच माते. जर झाली असती चोरी आळ येता सेवकावरी, परी तूच रक्षा करी चोराच्या चोरीपासून. दानपेटी केली गेली चोरी तीही आणली मंदिरी, भक्ताची रक्षा करी वेळोवेळी धावून या. सेवा सहकार्याचे अध्यक्ष होते आनंदराव समक्ष, 22,000चे भक्ष आळी त्या तयावरी. मातेची विनवणी केली म्हणे माता तूच वाली, मी अनाथ हाती जोळी वाचवी संकटातुनी. कचेरीत केस गेली आई तूच वकिली केली, केस जिंकून दिली आनंदराव भक्तेला. आई तुझी लीला
आली भक्ते कुटुंबाला, भजितसे चरणाला भक्तिभाव ठेवून या. हात पाय लुळे पांगळे म्हणून खाटेला खिळले, परी तूच तया रक्षिले दुर्धर व्याधी दुनिय. हीच असे अंतिम अवस्था म्हणून अर्जावे भगवंता, परी तूच रक्षिले माता अभय देऊन या. खापरीचे बाबासाहेब केने, भजती भगवती बेने, सुख समृद्धीचे देणे लाभे तव कृपेने. शेताची रखवाली करी, बोरंगातून जाणे घरी, भीती वाटसे अंतरी धावा करी मातेचा. मातेने दर्शन दिले, भीतीचे भूत पळाले, बोरंगणी उभे ठाकले परमब्रह्म रात्रीला. शेती पिकवी मळा फुलला, रक्षितसे तव बाळाला. रामायणाच्या समाप्तीला घरी तू जातसे, करुणी पूजा अर्चा दान, गातसे अनुसया गान, चरणाची ही आस जाण, भक्तिभावे भजनाची. आरवीचे नामदेवरा अमळ कर, आईला भजी खरोखर, बालपणापासून वरचेवर पारडसिंगा येतसे. जाणीला आईचा महिमा, सदोदिस भाकी करुणा, तूच माझी दयाधना महाशक्ती मायावती. नामदेवराव कॅन्सरने त्रस्त, दुर्धर लोक करी फस्त, इलाज करी अहोरात, औषध घेऊन नाना परी. वैद्यांनी इलाज केला, परी रोग न बरा न झाला, मृत्यू दिसे घडीला. हात टेकले सर्वांनी, मग आले पारडसिंगाला. महासतीच्या दर्शनाला भार मातेवर टाकला, तार किंवा मार म्हणून पिष्टा लावी अंगासी. सेविले महाप्रसादासी, महाशक्तीची औषधी घेतसे वारंवार. एकाएकी चमत्कार घडला, इष्टेचा अनुभव आला, रोगमुक्त केले भक्ताला कृपा सिंधू मातेने. डॉक्टर निदान करीती, अघटिते कैसे घडती, न दिसे लक्षण कॅन्सर प्रती, पूर्ण बरा होतसे. अशी तुझी अद्भुत लीला दाविली तू नामदेवरावाला. जीवनदान देई मुलाला, आदिशक्ती आदी माया. द्विमासाचा निदेश बाळ, समीपे येई त्याचा काळ, औषधीनेही न मिळे फळ, काय करावे कळेना. चरणी आईच्या ठेविले, त्याला तू जीवनदान दिले, सार्थ करी नामाले जीवनदायी म्हणून. कापडात गुंढाळल मुलाला, पाळणा आईने म्हटला, मेले मनसच दिसते लेकाला. स्वयं माता बोलत असे, आईने आज्ञा केली, औषध बंद झाली, दिनेशला छाया मिळाली माता तव कृपेची. असे कितीतरी चमत्कार दूर करी अज्ञान तिमिर, विदेही अनुसया दिगंबर, आरवी मुक्कामी जाऊनी. यवतमाळचे डॉक्टर B.S. शिरोडकर, भाव भक्ती हाचा आचार, करीत असे सदैव येरझार, श्रीक्षेत्र येऊन या. वर्धेच्या बाना बाकोडेंनी पाठविले माता चौचरणी, म्हणून मिळत असे पर्वणी पादपूजा करण्याची. गाडी होती जुनाट, हँडल मारून करी सुरुवात, परी बिघाड झाला त्यात श्रीक्षेत्री येताना. आई तू बसता गाडीत, प्रचिती आली त्वरित, हँडला विना गाडी क्षणात सुरू तूच करीत असे. कोंढाळी तळेगाव मार्गात ट्रक आला वेगात, सापडले एका पुलात, ब्रेकर लागी गाडीचे, मिटले लोचन त्या क्षणी. म्हणे वाचव तू भवानी, गेली माता तू ताहुनी, रक्षावया लेकरा. मरता मरता वाचला, आई असे बोले बाळाला, फुल मारून अमोलला आशीर्वाद देतसे. त्याच वेळी हेला मेला, डॉक्टर भोंगाडे सांगी त्याला. आले दोघे दर्शनाला, श्रद्धा भाव ठेवून या. हेल्यावरून गेलं ना, सांगे तू दोघांना, देई जीवनदान त्यांना माय माझी अनुसया. डॉक्टर भोंगाडे म्हणती, कैसे माहित भगवती, हेल्याची ही गती वर्तितसे मंदिरी. गेली तू वास्तुपूजनी, यवतमाळ मुक्कामी, जिभीने चाटी धरणी, सुख शांती प्राप्तीसी. नारळ ठेवी दवाखान्यात, तेथेच आहे स्थित, दुर्धर रोग होई दुरस्त, माता तव कृपेने. म्हणूनही माता दर्शनी, डॉक्टर हिरुडकर क्षणोक्षणी, सदैव गाती तव गाणी, दृढ भाव धरून या. ह्याच ठाई गीता जाजूला दृष्टांत तो दिला, 2 बाया घराला 100 रुपये मागितसे. पारडसिंगा जाण्यासाठी पैसे नाहीत मग गाठी, बाया लागी गीता पाठी, आग्रह करी पैशाचा. गीताने पैसे दिले, सर्व तिला चिडू लागले, म्हणे कोण हे, कुठले गेले 100 रुपये तुझे. गीता पारडसिंगा येई, माता चरणी शीश नवावी, 100 रुपये आणले का बाई, म्हणून तू विचारित असे. मी तुझ्या घरी आली, 100 रुपयाची मागणी केली, आठवण करून दिली सर्व साक्षी मातेने. मांडळे सोन्या चांदीचे व्यापारी, राहतसे याच नगरी, करतसे पारडसिंगा वारी, सेवाचा करी करडावया. एकदा गेले नागपूरला, सोन्या चांदीच्या व्यापाराला, इतवारीत विकले चांदीला 30,000 रुपयात. पैसे ठेविले पिशवीत, परत जाण्या बसले ऑटोत, गाडीत गेले घाई गर्दीत यवतमाळ जाण्यासाठी.
त्या क्षणी आठवण झाली, रिक्षात बॅग राहिली, म्हणून आले खाली. रिक्षा शोधावया माता तू रक्षण करी, पैसे गेले चोरी, कैसा जाईन घरी, धाव पाव माझी आई. आई अनुसया आळवीत गेले सराफा ओळीत, पाहतसे ॲटो चालकास पर्ण दिसे नयनी. खिन्न होऊन बसला, नामस्मरण सुरू केले, म्हणे आई पैसे गेले कैसे हो संसाराचे. एवढ्यात चमत्कार झाला, ॲटो चालक तेथे आला, म्हणे मी शोधत तुम्हाला पिशवी देण्याशी. साहेब तुम्ही गेले गाडीत, बघ विसरला तुम्हाला ॲटो आलो पाहात, इथे याच म्हणून. वाहकासी बुद्धी दिली, वापस करी पैशाची थैली, आई तूच असे वाली. कैवल्य ध्याम भक्ताचे तूच पैसे मिळून दिले, स्मृती देऊन चालक आले, गोरगरिबाची रखवाले माय माझी असे. किती गाव गुणगान, मती खुंटते माझी जाण, भक्ताचे तू मोक्षधाम जगतजननी अनुसया. तेथून गेली माहूरला रेणुका माता दर्शनाला, तूच जाणे तुझी कला गडावर जाऊन या. माहूर वाशिनी रेणुका देवी नमन माझे तौपाई, दिशा मज तू दाखवी गुणगौरव करावया. हळदी कुंकवाचे होते ढिग, तू चले मुठभर हळद, दुकानदार धरुणी हात हळद कुंकू घेतसे. आई न जाणे तुझा मात, पुजारी असे अज्ञात, म्हणून घरी तुझा धरी हात. कर्मगती टळेना, जे ते तू हस्त लावे, दुप्पट दाम तया होई, परी न जाणे ही नवलाई अज्ञानी जो असे. प्रेमस्वरूप तू असे, वात्सल्य तेथे वसे, समभाव सर्वत्र दिसे, पापी हो या पतित. एक मासानंतर आले तेथे प्रत्यंतर, दरोडा टाकी दरोडेखोर रेणुका माता मंदिरी. सोनं चांदी चोरून नीती, दुकानदार तया अडवती, करतोच छाटती, मी शिक्षा मिळे तयाला. याच उजव्या कराने मातेचा हस्त धरला, त्याने दिली शिक्षा दरोडेखोराने, कर्म भगती भोगतसे. येऊनी माता तव मंदिरी, क्षमा मागे परोपरी, नाही जाणिली तुझी थोरी, म्हणून अपराध घडतसे. आई तूच असे रेणुका माता, कृपा करी पतिता, मी तव शरणागता. अज्ञानी बाळ तुझा, आईने आशीर्वाद दिला, दुःख ना शिवेल तुला, काळाचा हा बोल बाला परतवणे लावितसे. आई अशी कृपावंत, होई जो शरणागत, पापी हो या पतित, कृपा पात्र होतसे. माहूरच्या तू गडी फिरसी, देवी देवता नैनी बगसी, वामनराव तुझ पुशी मा तुझ घर दाखवना. जाणून सेवकाची भावना, दरसवी अनुसया मंदिर जना, म्हणे हेच घर माझे जाना, म्हणून ओळख देतसे. मंदिरी जाऊन केले पूजन, तुचा मुचे अनुसया धाम, पावन केले पारसिंगा ग्राम, नमन माझे तव चरणी. नरसिंहराव शिंदे महाराज अतिभाविक आध्यात्मिक, माहूरकडे गेले दर्शनास दत्त दिगंबराच्या. सरळ गेले दत्त मंदिरा, न घेती दर्शन इतरा, तोच दृष्टांत दिला खरा आई अनुसयेने. नरसिंह महाराज श्री क्षेत्री आले, मातेचे दर्शन घेतले, तन्मन कृतार्थ केले पारसिंगा येऊन. तू तर सखळ वर गेला, सरळ वर गेला, परी मध्ये मला न भेटला, माता वदली महाराजाला, स्मरण करून या नरसिंहराव जाणे मनोमन. सतयुगाची अनुसया जाण, पावन केले माहूरधाम जगत माता अनुसया. म्हणून पारडसिंगा येती, मातेची महती गाती, भजन पूजन ध्यान करती, अनुसया अर्पुनिया श्रद्धाभाव. लहानूजी बाबाचे भक्त, उत्तमराव बवणे नागपुरात, जीवनात होते त्रस्त, म्हणून भजती बाबांना. लहानूजी बाबा सांगती, शरण जा अनुसया सती, तिच्याच कृपे मिळेल गती, सुख संसाराची. 6 मुलीचा संसार कसा करावा पार, टाकीला भार मातेवर श्रीक्षेत्री येऊन या. दृढ श्रद्धा माते चरणी, लहानूजीची आज्ञामणी अनुदीन पूजी भवानी. गुरु आज्ञा म्हणून आई तू कृपा केली, समृद्धी घरा आली, मुलाचे नाव सांगितले, लग्न लावून देतसे. 6 मुलीच्या लग्नाला वर पाहणा कुठे न गेला, परी मुलेच येई बघाला, घराला पसंत करी कन्येसी. लग्नाचा हा महाव्याप दूर करी आपोआप, तूच सारीला भवताप, वेळोवेळी धावून या. मरणातून वाचविले त्याला, महिमा माते तुझा कळला, कार्यालयी कामाला तूच गती देतसे. आई तू सर्वत्र असे, गुण तुझे गाऊ कसे, काय आवाजा भजितसे, जय जय अनुसया. नागपूरचे एक सद्भक्त, मधुकरराव कोकाटे नामवत, भजती माते दिन रात, अढळ भाव धरुणी. त्रासले दुर्धर रोगाने त्रस्त असे, स्वजीवने उपचार करी नाना परीने, परी न घडे आचार. काय करावे कळेना, व्याधीची होय वेदना,
मरणप्राय असे यातना दुःख सागरी लोळत असे. दर्शनाचा योग आला अनुसया भक्तवत्सला, कृपा परिमळ दरवळला महाशक्ती मातेचा. येऊ लागले पारडसिंगा भजन्या तुला गंगा, तन्मनाने स्वंगा गुण गाऊनी तुझेची. भगवती अनुसया माता तूच माझी असे त्राता, दूर करी दुःख विधाता अभय देऊनिया. तीर्थ उदीचा उपचार करीतसे भक्त मधुकर, सेवुनिया वारंवार नाम घेई मातेचे. औषध घेणे बंदच केले, दृढ श्रद्धेने चरण धरले, भक्ती पुष्प तू तव वाहिले भार टाकून या. जीवन प्रवाह बदलला, तीर्थ उदिने गुन्हा आला, भगवतीचा प्रसाद मिळाला, दूर होई रोगराई. आई तव कृपेने सुरू झाले हिंडणे फिरणे, दुर्धर रोगाचे रडगाणे दूर करी तात्काळ. माते तू प्रेरणा दिली, मंदिराची उभारणी केली, विठ्ठल रुक्मिणी स्थापिली नागपूरला स्वघरी. तूच माय तूच तात, विठ्ठल रुक्मिणी एक जात, तव स्वरूपाची एक ज्योत अखंड चेतवी दारी. चातुर्मास घेई व्रत, पूजा पाठाचा अखंड स्त्रोत, तव प्रेरणेचे भागवत चालतसे भक्ता घरी. चातुर्मासाची सांगता करी अनुसया माता, जाऊनी घरी तव पुता कृपादान देतसे. आई तू येता घरी, दिवाळी सण साजरा करी, महाप्रसाद देईले करी. स्वहस्ते भगवती करतसे अन्नदान, करुणी अनुसया चिंतन, सदैव धरी तव चरण श्री क्षेत्र येऊन या. नाही घडले दर्शन, काळा समान भासेशन, तूच पूर्ण करी न्यून सुख संपदा देऊन. झाले पूर्ण समाधान, न सोडवे तव चरण, जन्मोजन्मी हेच मागन कृपा श्री अनुसया. मधुकर रमा उमा उभयता, भजती तव अनंता, तूच सांभाळी पुता कृपा दृष्टी ठेवून या. ॲडव्होकेट कृष्णराव पांडे नागपूरचे वकील बडे, परी असाध्य रोग पछाडे उपचार करी बालपणी. झाले त्यांचे ऑपरेशन, फासळ्या काढी पूर्ण, डावी भुजा होई विदीर्ण, उचलू न शके काही. आई तू नागपूरला गेली, पांडे घरी गाडी आली, गाडीतून तू उतरली, बसली त्याच्या कडेवर. डाव्या कडेवर तुला घेऊनी आणते तू स्वदरी, विधिवत पूजा अर्चा करुणी भाव भक्ती अर्पितसे. कृष्णराव विचार करी, उचलताना ये तिळभरी, कैसे आणिले कडेवरी आई अनुसयस. फुला समान माता वाटली, काही न इजा झाली, दुःख सहन करी माऊली कडेवर बैसुनिया. डावी भुजा होई सुदृढ, कामे करी सर्वनेक, भगवती समारिते हाक, दुःख दूर होत असे. काटोलचे भगवान जी राऊत, आई अनुसया तव पुत, गाणे तुझे सदैव गात, तापहारणी म्हणूनी. पाणी नव्हते विरीला, हाक मारी मातेला, तोच तू दृष्टांत दिला, विर खोदण्यासी. लागले भरपूर पाणी, 4 एकर दिली भूमी, तव कृपेची वखाननी सुख लाभतसे दारी. हो ते किराणा दुकान बंद पडे काही कारण, तुझा करी कामनाम म्हणून सांगितसे. उपारगृह सुरू केले तव कृपेने माऊले, भरभराटीत आले तव आशीर्वाद म्हणून. करी एकदा प्राशन विषारी द्रव्य एंड्रीन, फेस भरवी वदन हळहळती सर्वजन. उपचार केला दवाखानी, परी आईची भक्तिवाणी, आळवित मनमणी आठवणी तव माया. मिळाले तयास जीवनदान, येतसे तव धाम, चरण भिजवे लोचन तुच वाचवी म्हणून. माया रागो रामाले कोण नेते, उकंड्याची दशा पालटते, बदली माता तव बाळा ते आशीर्वाद देऊन. विचारी माता भगवानजीला, नाव काय बापाला, सांगतसे लहानुजी भला, सेवक त्याचा म्हणून. परी माता तू बदली, पांडुरंगा आहे म्हणाली, हेच नाव असे वडिली जाण तू देत असे. युवराज राऊतच्या मुलाला 3 वर्षाच्या हरीश बाळाला, वाचविले तू क्षणाला धावत जाऊन या. मधुकरराव काळेच्या गाडीत बसली होती अनुसया सत, जात होती नागपुरात नारायणपुरात, भक्तासवे मंदिरी. तोच हरीश आडवा आला, गाडीची ठोस लागली त्याला, दूर फेकलेले कराला, अश्रुढाळी माता पिता. लागले असते बाळाला, अपंग असता तो झाला, कैसे हे घडे ही कला. माते तव समक्ष क्षणात उचली त्याला, टाकी माता चरणाला, म्हणे तू दे हवाला जीवन दान देऊनी. नारळाची बुची तू काढली, बाळावरून फिरविली, धूर करे फेकून दिली, बला टळली म्हणत असे. नंतर नेले त्याच गाडीत आई तव मंदिरात, पाहत असे आपुला पुत कोठे लागले म्हणून. परीन काही झाले त्याला, इजा न होय तनाला, सुरक्षित तो राहिला तव कृपा म्हणून या. फेकून त्याला दूर
रे घन पडे अंगावर तव कृपेची ही धार लाभत असेल करा शरीरी जर्जर ते विदास राऊत गंभीर दवाखाने उपचार करी दुर्धर व्याधीचा लागते बहुदिन न दुरुस्त होई तन परी तव कृपे जाण तंदुरुस्त होतसे एका सप्ताहाचा अवधी बरा करी दयानिधी अल्पसमयी येई शुद्धी तव कृपे भगवती सर्वावर प्रीती भारी भगवान राऊतच्या लेकरी करीतसे चरणचा करी लेख तुझी सुनाम सेवे गेली संत दर्शना माता निभी ग्रामा जीवनदान देस्थाना मृत रामी गाईला पुढील अध्यायी श्रवण करा संजीवन दान आलो माते शरण लोभ असाच सावा इथे श्री परमेष्ठी अनुसया गाथा कवण करी अनुसया माता निमित्त करुण तव सुता दशमोध्याय संपूर्णम श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु हरि ओम शांति 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 हरि ओम शांति 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 ओम नमो भगवते अनुसया माता की जय ओम नमो भगवते अनुसया माता की जय।